लातूर जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या दिशा प्रतिष्ठानच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले। शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेस नाव नोंदणी केली जाणार असून त्यानंतर मोफत शस्त्रक्रिया सुरू होतील। या सर्व शस्त्रक्रिया लातूर शहरातील नामांकित खासगी रुग्णालयात होणार आहेत। 24 मार्च पासून सुरू होणाऱ्या मोफत शस्त्रक्रियांमध्ये अँजिओप्लास्टी, कॅन्सर, प्रोटेस्ट ग्रंथी, मूतखडा, मणक्याचे विविध आजार, ब्रेन ट्यूमर आदी 100% मोफत शस्त्रक्रिया औषधांसह केल्या जाणार आहेत। तर 50% सवलतीमध्ये कान, नाक, घसा, जनरल सर्जरी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, हाडांच्या, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। रक्त तपासणी, सिटी स्कॅन आणि MRI 50% सवलतीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत। या सर्व शस्त्रक्रिया लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, गोरे हॉस्पिटल, साधसुख हॉस्पिटल, सिग्मा आय हॉस्पिटल तर निलंगा येथील गणेश नेत्रालय आदी नामांकित हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत। तत्पूर्वी नाव नोंदणी अत्यावश्यक आहे। लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी गरजू रुग्णांनी शनिवार 23 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेस नाव नोंदणी करावी लागणार आहे। या शिबिराच्या अधिक माहितीसाठी दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, इसरार सगरे, ॲडव्होकेट वैशाली यादव, जब्बार पठाण, विष्णू धायगुडे, अजय शहा यांच्याशी संपर्क साधता येणार आहे। तर या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर अशोक पोद्दार, अभिजित देशमुख, डॉक्टर चेतन सारडा, डॉक्टर हनुमंत किणीकर, संतोष देशमुख, प्रसाद उदगीकर, किशोर भुजबळ, रतन बिंदादा, अविनाश कामदार, प्रसाद जोशी, महेश मालपाणे आणि पप्पू घोलप यांनी केला आहे। हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, लातूर। नेहमीच नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या दिशा प्रतिष्ठानने याही वेळी एक नवीन संकल्पना आणली आहे, शस्त्रक्रिया शिबिर। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समाजामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, गावागावांमध्ये असे अनेक लोक असतात की ज्यांना डॉक्टरनी शस्त्रक्रिया तर सुचवलेली असते, परंतु त्या शस्त्रक्रियेचा खर्च ऐकल्याच्या नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसते की ते ताबडतोबीने शस्त्रक्रिया करून घेऊ शकतील आणि मग व्यक्ती आपल्या स्वतःच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने करू म्हणून ती शस्त्रक्रिया पुढे ढकलत राहतो। तर अशा सगळ्या गरजू रुग्णांच्यासाठी ज्यांना की शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी दिशा प्रतिष्ठानने हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांमध्ये याचं येत्या 23 तारखेला प्राथमिक नोंदणी आणि प्राथमिक तपासणी अशा पद्धतीचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। तर त्या सगळ्या ठिकाणी जाऊन गरजू रुग्णांनी आपली प्राथमिक तपासणी करून घ्यावी आणि आपली नाव नोंदणी करून घ्यावी। त्याच्यामध्ये ज्याही रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल असं आढळेल त्या रुग्णांना दिशा प्रतिष्ठानकडनं तारखा दिल्या जातील आणि त्या तारखेला त्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्या जातील। याच्यामध्ये साधारणतः 8 शस्त्रक्रिया अशा आहेत की ज्या मोफत केल्या जातील आणि 20 शस्त्रक्रिया अशा आहेत की ज्या 50% सवलतीमध्ये केल्या जातील। त्या शस्त्रक्रियेच्या संदर्भातली जी काही रक्त तपासणी असेल किंवा सोनोग्राफी वगैरे करायची असेल त्याही तपासणीमध्ये 50% सवलत रुग्णांना देण्यात येत आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या, खास करून खेड्यापाड्यातल्या आणि शहरी भागात सुद्धा राहणाऱ्या जो काही आपण ज्याला गरीब तबका म्हणतो अशा सगळ्या लोकांनी 23 तारखेच्या या नावनोंदणी आणि प्राथमिक तपासणी शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा। कारण तुम्ही नोंदणी केल्याच्या शिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाहीये। आपण जर नोंदणी केली तर निश्चित आपल्याला या योजनेमधनं आपल्यावरती शस्त्रक्रिया केली जाईल आणि आपल्याला त्या त्रासातनं मुक्तता दिली जाईल। आपल्याला माहिती आहे की आपण असं नेहमी म्हणतो की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा। दिशा प्रतिष्ठान तुझ्या पुढे जाऊन असं म्हणतं की मानव सेवा हीच ईश्वर सेवा। तर या ईश्वराच्या लेकरांची आमच्या परीनं जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्यांना वेदनेतनं, त्यांना त्रासातनं मुक्तता देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न या शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। माझं लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या गरजू रुग्णांना आव्हान आहे
की आपण या शस्त्रक्रिया शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी येत्या 23 तारखेला जाऊन आपली प्राथमिक तपासणी आणि आपली नावनोंदणी ही त्या ठिकाणी करून घ्यावी. आमच्या दिशा प्रतिष्ठानने जे पॅम्पलेट वेगवेगळ्या तालुक्यामध्ये दिलेले आहेत त्या पॅम्पलेटमध्ये त्या तालुक्यातल्या कुठल्या रुग्णालयात त्यांना जाऊन प्राथमिक तपासणी आणि नावनोंदणी करून घ्यायची आहे त्याचा उल्लेख आहे. कृपया गरजू रुग्णांनी ते पॅम्पलेट आमचे पाहून घ्यावेत आणि येत्या 23 तारखेला आपली प्राथमिक तपासणी आणि नावनोंदणी करून घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर चेतन सारडा. आमच्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक आगळावेगळा कार्यक्रम घेत आहोत की तो म्हणजे शस्त्रक्रिया शिबिर. जवळपास असं बघितलं जातं की शिबिर बरेच होतात, पण शस्त्रक्रिया नाव नोंदणी करून आणि ती एकदम व्यवस्थितरित्या पुढच्या टप्प्यापर्यंत पार पाडणे हे दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही घेत आहोत. हा शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी ही देखील कोणत्या एकाच ठिकाणी नाही, तर जनरली कॅम्प्समध्ये काय असतं की नाव नोंदणी एका ठिकाणी आणि शस्त्रक्रियासुद्धा त्याच ठिकाणी. पण असं न होता रुग्णांच्या सोयीसाठी पूर्ण जिल्ह्याभरात 10 ठिकाणी आपण नाव नोंदणी करत आहोत. आणि नाव नोंदणी करून ज्यांना खरंच शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आपण शस्त्रक्रिया करून घेणार आहोत. आणि जेणेकरून जे वंचित आहेत, जे गरीब रुग्ण आहेत, जे ह्या शस्त्रक्रिया त्यांना त्याचा भार पेलावत नाही, अशा रुग्णांना या शस्त्रक्रियेद्वारे खूप मदत होईल. आणि या सगळ्या शस्त्रक्रियांमध्ये नामांकित डॉक्टर, नामांकित हॉस्पिटल भाग घेत आहेत. दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दरवर्षी वर्षभरात वेगवेगळे उपक्रम करत असतो. त्यातल्या त्यात शिक्षण आणि आरोग्य आमचं हे प्राधान्य आहे आणि या आरोग्याच्या अंतर्गत हे शस्त्रक्रिया शिबिर घेत आहोत. रुग्णांच्या दुःखावर एक हळूवार फुंकर घालण्याचा दिशा प्रतिष्ठानच्या वतीने हा एक प्रयत्न आहे. तर गरीब रुग्णांनी याचा जरूर लाभ घ्यावा. आम्ही जी काही मदत लागेल ते करण्यास अगदी तयार आहोत, सज्ज आहोत. हेच मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. दिशा प्रतिष्ठान लातूर हॅपी टू हेल्प. 4था वर्धापन दिन निमित्त शस्त्रक्रिया शिबिर, मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे. 23 तारखेला 23 मार्च हा दिवस आमचा वर्धापन दिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही रुग्णांची स्क्रीनिंग पूर्ण लातूर डिस्ट्रिक्ट जिल्ह्यात करणार आहोत, विविध ठिकाणी आणि सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत. आणि ज्या रुग्णांना, गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया लागणार आहेत त्या विविध हॉस्पिटलला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रिया करणार आहोत. आम्ही प्रायमरी जे सेंटर्स आहेत तिथं तपासणी करून ज्या त्या हॉस्पिटलला जिथे आम्ही शस्त्रक्रिया करणार आहोत तिथे रेफर करणार आहोत. हे रेफरल चिट या हे काही रेफरन्स आहे हे 7 दिवसासाठी व्हॅलिड आहे. 7 दिवसापर्यंत त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला तुम्ही जावं आणि तुमची नोंद करून तिथे तपासण्या वगैरे करावं. तुम्हाला जर गरज असेल तर त्या पद्धतीने तुमचं ऑपरेशन वगैरे 1 महिन्याच्या आत तुम्हाला डेट देऊन करण्यात येईल. ह्या शिबिरामध्ये मेंदूचे ऑपरेशन असो, मणक्यांचे असो, जॉईंट्स असो, या वेडेवाकडे हाडं असो, या मोडलेले हाडं असो, ह्यांच्या शस्त्रक्रिया एकदम कमी दरात आणि काही गोष्टी एकदम मोफत होणार आहेत. कान, घसा आहे, डोळ्यांचे ऑपरेशन्स आहेत, जनरल सर्जरी आहे आणि तसंच तुमच्या रक्त तपासण्या व एक्सरे, सोनोग्राफी हे सुद्धा फार कमी दरात, ऑलमोस्ट निग्लिजिबल चार्जेसमध्ये होणार आहे. तर मी सगळ्या रुग्णांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी ह्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि ह्या कॅम्पला, शिबिराला सक्सेस करावं. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर हनुमंत किनीकर. सर्व लातूर जिल्ह्यातील जनतेस सांगण्यात आनंद होतो की दिशा प्रतिष्ठानच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्ताने 23 मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 10 तालुक्यामध्ये
स्क्रीनिंग कॅम्प ठेवलेला आहे. म्हणजे त्या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये मोफत तपासणी व नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तर सर्व रुग्णांनी आपले रेकॉर्ड्स घेऊन, मेडिकल रेकॉर्ड्स, फाईल, रिपोर्ट्स घेऊन त्या स्क्रीनिंग सेंटरला भेट देऊन सर्व रिपोर्ट दाखवून आपल्या शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांशी सल्लामसलत करून आपली नाव नोंदणी करून घ्यावी व त्यातील ज्या अँजिओप्लास्टी असेल, कॅन्सरवरची शस्त्रक्रिया असेल, प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया असेल, मुतखडा असेल, मणक्याचे आजार असतील, नस दबलेली असेल मणक्याची किंवा मणका सरकलेला असेल किंवा ब्रेन ट्यूमरचे आजार असतील, हे सर्व आजारावरील शस्त्रक्रिया आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व काही जी शस्त्रक्रिया आहेत ज्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कव्हर होत नाहीत, जशा की खुब्बा आहे, गुडघ्याचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन आहे, कृत्रिम सांधेरोपण आहे, गुडघ्याच्या संधिवात, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, लिगामेंट दुखापत शस्त्रक्रिया, बिनटाक्याचे मोतीबिंदू, दोऱ्यावरील पडदा काढणे, काळे बोबड बदलण्याची शस्त्रक्रिया, औषधी व कृत्रिम भिंगारोपण या सर्व शस्त्रक्रिया आपण 50% सवलतीमध्ये करणार आहोत. चष्मा व त्यावरती जी काही हे आहे 25 ते 50% आपण सूट देणार आहे. तपासणीमध्ये CT स्कॅन असेल, MRI असेल, 2D इको असेल, अँजिओग्राफी असेल, या सर्व तपासण्या आपण 50% सवलतीच्या दरामध्ये आपण करणार आहोत. तर या स्क्रीनिंग टेस्टसाठी किंवा स्क्रीनिंग कॅम्पसाठी 23 मार्चला लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले सेंटरला जाऊन नाव नोंदवावं असं मी या सर्व जनतेस आवाहन करतो. धन्यवाद.